नमस्कार. आज आपण मुशी या ठिकाणी आलो आहे. काल जो विषय धर्मवीर आपल्या स्वराज्याचे रक्षण ज्यांनी केलं, ज्यांचा आपली अस्मिता जपली, जी सर्व हिंदुस्थानची अस्मिता आहे, असे धर्मवीर संभाजी महाराज त्यांच्या 100 फुटे पुतळ्याचं अनावरण पिंपरी महानगरपालिकेच्या वतीने इथं होत आहे. त्याचे काही भाग, काही पाठ महाराजांचे इथं आलेले आहेत. आज कालपासून आम्ही बातम्या वाचतोय म्हणून आम्ही आज सत्य परिस्थिती जाणून घ्यायला या जागेवर आलेलो आहे. पण आतमध्ये येताना कोणी गेट उघडत नव्हतं, गेट लावून घेतलेलं होतं. तुमची काही चूक नाही असं तुम्ही कालपासून सांगताय, मग गेट का लावताय? गेट का उघडून देत नव्हते? तुमचे वॉचमॅन तिथे येऊन देत नव्हते. मी त्यांना विचारलं, तुम्ही महापालिकेचे कर्मचारी आहात का? ते म्हणले नाही, आम्ही शिल्पकार राम सुतार यांचे कर्मचारी आहोत. म्हणजे राम सुतारांनी ही जागा विकत घेतलेली आहे का? आज ही परिस्थिती इथं आलेली आहे आणि ही सत्य परिस्थिती लोकांपुढे यायला पाहिजे म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब पिंपरी चिंचवड यांच्या वतीने या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेलो आहे. आज आपण इथं पाहत असताल हे महाराजांचे एक एक पाठ इथं आणून ठेवलेले आहेत. पण इथली परिस्थिती पाहिली, इथं झाडं झुडपं, ती लोक तिथे राहत आहेत, ते सांडपाणी सुद्धा तिथं आलेलं आहे. तुम्हाला या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी आज दाखवू इच्छितो काय काय परिस्थिती नक्की इथं आलेली आहे. हा अस्मितेचा विषय आहे, हा राजकारणाचा विषय नाहीये, हे समजून घ्या. राजकारणासाठी हे चाललेलं नाहीये. महाराज म्हणजे आपलं आराध्य दैवत आहे, त्याची हेळसांड तुम्ही लोकांनी चालवलेली आहे. हे खूप वेदनादायक आहे. जे राम सुतार आपण म्हणतो त्यांनी हे शिल्पकार आहेत, त्यांनाच पुन्हा मालवणचं काम दिलेलं आहे. जे दिल्ली ते पुणे ही वास्तव इथं येत असताना त्याला क्रॅक गेलेत आणि आज ब्रांच जातोय, त्याला क्रॅक जाऊ कसे शकतात? आणि काल माननीय आयुक्त साहेब म्हणतात ही जागा जे फोटो दाखवले ते दिल्लीतली जागा आहे. पण महापालिकेच्या आयुक्तांना माझं सांगणं आहे, खोट्या बातम्या देऊ नका. मी आज या जागेवर आलेलो आहे, ज्या जागेचे फोटो आम्ही पाहिलेले आहेत आणि आज आपण प्रत्यक्ष इथं आलो, आपण ते पाहू काय झालेलं आहे परिस्थिती. हे कालपर्यंत झाकून ठेवलेलं नव्हतं. आज याच्यावर कापड किंवा हे काय म्हणता येईल याला, हे आवरण टाकलेलं आहे. ही सत्य परिस्थिती बघा. आता हा ब्रांच जातो असता त्याला क्रॅक गेला असतं का? आयुक्त साहेब म्हणतात हे स्टेनलेस स्टील आहे, पण हे कुठे स्टील दिसतंय याच्यामध्ये? म्हणजे ह्याच्या पण मिलावट केलेली तुम्हाला जाणून येते. म्हणजे अशा पद्धतीचं काम त्या राम सुतार या शिल्पकारांनी केलेलं आहे. त्या राम सुतारांचा नंबर महापालिकेला भेटला ना, ही शोकांतिका आहे. त्यांनी धनेश्वर म्हणून एकाला काम दिलंय आणि त्या धनेश्वर मार्फत आपण त्या राम सुतारांना काम दिलेलं आहे. हा चुकीचा गाजवाचा कशाला? हे पहा तुम्ही, महाराजांचे पाय आणून ठेवलेत, बाकीचे अवशेष आहेत. काय परिस्थिती आहे इथे हे पहा. हे जे कलर गेलेत ह्याचं काय, म्हणजे कुठल्या धातूत बनवले, काय बनवते काहीच लक्षात येत नाहीये. तर अशा पद्धतीने इथं अवशेष आणून ठेवलेले आहेत. आज आपण इकडे येऊन पाहसाल रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. कारागीर इथे राहायला व्यवस्था केलेली आहे आणि हे सांडपाणी या आमच्यासारखे सामान्य कार्यकर्त्याचं काम आहे. ज्या महाराजांचे आज आपल्या अखंड उपकार आहेत. ही बघा ही काय परिस्थिती आहे नेमकी. किती दिवस झाले हे आणून पडले, याला गंज लागलेला आहे. याचं कोण लक्ष देणार? म्हणजे आज तुम्ही जागा बदलण्यापासून तुम्ही लोकांनी भ्रष्टाचार ह्याच्यामध्ये केलेला आहे. त्याच पद्धतीने इथे आतमध्ये तुम्ही बघा, हा सांगाडा बघा, इथेही गंज लागलेला दिसतोय तुम्हाला. हा इथे क्रॅक केलेला आहे. ही बघा, ही लाईन क्रॅक केलेली आहे. म्हणजे नक्की तुमचं चाललंय काय? आज मालवणला ही एवढी मोठी घटना झाली, ही जिवंत उदाहरण असताना सुद्धा तुम्ही लोक मुख घेऊन गप्प बसलेले आहात आणि हे काहीच झालं नाही असं चुकीचं नेरेटिव्ह सेट लोकांमध्ये करत आहात. हे महानगरपालिका व हे भाजप, अजित पवार, शिंदे गट यांचं हे सपशेल अपयश आहे. त्यांना काही एक देणं घेणं नाहीये. त्यांना फक्त ठेकेदार वाचले पाहिजे, पैसे भेटले पाहिजे, एवढीच संकल्पना त्यांची आहे. आज माझी विनंती असेल की आम्हाला ह्याच्यामध्ये राजकारण बिलकुल करायचं नाहीये, पण तुम्ही महाराजांची जी हेळसांड लावली ती थांबवा.
आयुक्त साहेब, चुकीचं मेसेज, चुकीचं वाक्य तुम्ही केलं नाही पाहिजे. तुम्ही जबाबदार अधिकारी आहात. आमचा रोष हा तुमच्यावर 100% असेल. तुम्ही लोकांची दिशाभूल केलेली आहे. ही दिशाभूल करणं कितपत योग्य आहे. आज तुमच्या हातामध्ये आम्ही शेअर दिलेला आहे. 2.5 वर्ष आलं प्रशासन आपल्या महापालिकेत बसलेलं आहे. त्या माध्यमातून तुम्ही सर्वस्वी जबाबदार या गोष्टीला आहात हे मी आज या ठिकाणी सांगतोय. आणि माझी आपल्याला मागणी असेल या ठेकेदाराची, त्याच्या कामाची ती चौकशी तुम्ही लावली पाहिजे. या 2 दिवसात तुम्ही हे काम चौकशी लावली नाही, आता राम सुतारांना इथं बोलून खुलासा केला नाही, तर सोमवारपासून आम्ही इथं उपोषणाला बसत आहोत. हा तुम्हाला गंभीर इशारा मी या ठिकाणी देत आहोत. व आपण चुकीचा नैगेटिव्ह लोकांमध्ये सेट करताय. तुम्ही भाजपचे प्रवक्ते वागू नका. तुम्ही एक जबाबदार अधिकारी आहात. तुम्ही त्या पद्धतीने काम करा. तुम्हाला राजकारणामध्ये भाग घेण्याचा अधिकार नाहीये. तुम्ही आज भाजपचे प्रवक्ते असल्यास की तुम्ही वागणूक तिथे देत आहेत, ही एक खूप मोठी शोकांतिका आहे. इथले स्थानिक भाजपचे आणि राष्ट्रवादी पक्षाचे म्हणजे अजित पवार गटाचे आमदार इथं आहेत. हे 3 आमदारांना माझा सवाल असेल, एवढी मोठी दुर्घटना आपली तर होत आहे, तुम्ही लोक झोपा काढताय का? तुम्हीही या विषयामध्ये सहभाग घेतला पाहिजे. पक्षाची भूमिका बाजूला ठेवा. महाराजांची अस्मिता आपण जपली पाहिजे. ते तुम्हाला आव्हान असेल आणि ह्याचा जाब आपण आयुक्तांना विचारला पाहिजे. हे या तुमच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी आज सांगू इच्छितो. धन्यवाद.